काय कुठं आले घरी. कोणाच्या घरी? माझ्या आणि कोणाच्या? तुझं घर आहे की इथं? मग कोणी सांगितलं तुला इथं तो घरी? मग आई बाप राहतात माझे म्हणल्यावर आहेच ना माझं कोणचे आई बाप? का वाचमेले भामटे ते निघितून चालली बोंबलं तिकडे तोंड घेऊन पळून जाताना लाज नाही वाटली? ना ना आता झालं गेलं झालं ना. माझ्या दारात यायचं नाही. असं कसं तुम्ही म्हणता? अजिबात दारात यायचं नाही. लग्न लगेच निघायची इथून. कोण नाही, सगळे मेले तो करत इथं कोण नाही. आई सांग ना ग नाना, आता झालं गेलं द्या ना म्हणावं सोडून. कोण सोडून द्याल? तिचं काय थोबडच फोडून टाकीन, दात बीत पाडून टाकीन जर पुढे बोलली जे आता काही. बरं गप्पा ना आता. गप्पा ना म्हणजे अजिबात नाही. तिच्या करता सगळे मेलेत, निघायची इथून. पण आता आलंय हिरो बघितलाय ना ते संगत जायचं, यायचं नाही इकडे. निघा. तुम्ही नाहीच ऐकणार ना? नाही ऐकणार. काय करणार? कसं काय झालं तर मी बी तुमचीच पोरगी आहे ना. मग नाही ऐकायचं, नाही मला घरात घ्यायचं तर मला माझा हिस्सा द्या, संपला विषय. हा बघितलं का जरा ऐक. हिस्सा मागायला नवऱ्याला घेऊन इथं. मला काय बोलताय तुम्ही? ऐका ते आता ना आजीला भेटायची म्हणली सर, तुम्ही फोनच उचले ना तिचं. काय संबंध? त्या दिवशीच मिली ती आमच्या करता. बरं जाऊ दे बाबड्या, आपलंच लेकरू आहे. काय लेकरू आहे? मग काय घे मांडीव आणि बस. आता मग नातवंड आहे बाबा, मला घेतल्याशिवाय हा मारलंय का? तू लागली सांगायला. पळून जाताना बरं विचार नाही केला. मी कशी जाऊ माझी आजी दे, मी कशी जाऊ माझा भाऊ दे, मी कशी जाऊ माझी आई दे, मी कशी जाऊ माझा बापी दे. अरे याचा कोणाचाच विचार नाही. तुम्ही तयार नाही झाले, मग शेवटी आम्हाला ती पाऊल उचलावं लागलं. काय करायचं मग? हिस्सा मागायला आला तिथं मग. आणि हिस्सा मागायला तो नवरा फार भिकारी झाला काय? हिस्सा मला नाही पाहिजे, पण तुम्ही मला घरात घेत नाही. गोडी नाही, द्यायची घरात नाही, यायचीच मग नाही. मग मला हिस्सा पाहिजे माझा. मला बाकी माहित नाही. यांना हिस्सा दिले आपण काय तू काय आला भीती? मी आहे ना जिवंत. पण तिचा काय बोलायचा संबंध? बरोबर आहे तिचा. आणि काय ते हक्कानी दाना दाना नांदती. हा, मग माझा बी हक्क आहे. कसला हक्क आला तो? कसला म्हणजे आई बाप आहे माझे, माझ्या कोणचे आई बाप? मेले. तू आई असं तर असं. बाप मेला. अरे तू ज्या दिवशी इथून गेली ना त्या दिवशी तो विषय संपला. कोणा तू आणि तिला बोलायचं तू काय कारण येत नाही, इथून नीट निघायचं. तुम्ही शांत बसा. तुमचं बोलायचं काहीच अधिकार येत नाही. ती संग मी आहे ना खंबीर बोलायला. जरा शांत घे तू. तिच्या बाप नाही ना ना, तसं नसतं. आता आपलं लेकरू आहे, आपल्या मांडी हागलं मग काय मांडी कापून काढायची? मग काय हिस्सा मागायला आली काय इथं? मला घरात घ्या ना. मग पण हुकलं चुकलंय, जाऊ दे. आलंय तर 2 दिवस राहीन काय जाईल. रे? कमून आला तू? तू कमून आला इथं? का म्हणून म्हणजे मग सगळं ऐकलं मी, माग उभं राहिलं. काय ऐकलं माग? ही जर पोरगी हिस्सा मागणार असेल तर नाना आम्ही व्हायला नाही झालो, आम्हाला बी हिस्सा पाहिजे. कसला नाना हिस्सा? तसा नाही, माझ्या बी पोरी आणून उभे करीन मी इथं. बघितलं का? दिलं पेटून घराने इकडे चालली बोंबलं तोंड घेऊन. पण मला घर पेटवायचंच नाही. मला सरळ घरात घ्या तुम्ही. मला नको मग कशाला हिस्सा घरात नको, तू आमच्या काहीच नाही. येते? बरं गप्पा ना आता आमचं म्हणणं काय, कधी मध्ये भेटायला आली ना तेवढंच आम्ही हिस्सा भेटूच नका. आमच्या आम्ही मेलो म्हणून सोडून द्या. तुम्ही इथून निघून जा. संपला विषय. असं कसं करता? नाही नाही, यायचंच नाही. आपल्या दारात तर यायचंच नाही अजिबात. आई सांग ना तू. बरं तुम्ही आता जरा समजून तरी घ्या ना आता. तुला थोंड गपचिप ठेवते. तो थोबडमुळेच एवढं झालं. तर थोबड गपचिप ठेवते. तुला एकदा सांगतो मी गुढीत आता. मग मला माझा हिस्सा पाहिजे. हा ठीक आहे. मग तो हिस्सा आहे ना, आणि तू घिकडून घ्यायच तिथून. जा. आता तुला माहित आहे ना ग, बापाचा एवढा कडक स्वभाव आहे. कशाला नादी लागते? गपरा ना जरा. मग बापाने घरात घ्यावं का? मी आता म्हणले ना, माफी मागितली, झालं ना सगळं. आता किती वर्ष झाले. चालली बोंबलं तिकडं. परत हिस्सा मागायला आली. हे भाऊबंद सोडले मायावर. पण मला घरात मला नको हिस्सा. मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही तेच सांगायला होतं. मला घरात या, झालं गेलं, सोडून दे. मग नको. भेटायला आलेली सगळ्याला, दुसरं काहीच म्हणणं नाही. तुम्ही 2 वर्ष झाले भेटायला आले का? कोण मेले, कोण जगले, कोण काय केले, कोणाचा फोन करता, कोणाचा उचलिता? त्यावेळेस गोडी गोडीत लग्न लावलं असतं, काय एवढं केलं असतं? हा ना. वाहनाची ही पोर थोबाड शेपारून घेऊन चालली ठेवली बरं का? भेटायला. हा ही पोर तो शेपारून ठेवली, लागली आता बोलाय आम्हाला. मग आता इलाज नाही, काय करणार? मग आता तू धरगा चुणार हान मला. एक तर तोंड काळ केलं तिच्यामुळे गावात निघता येईना आम्हाला. बरं आता तुम्ही तरी गप्प बसा ना. हा कर, जाळतो तिकडं बस. तो काय काय असं. आई सांग ना तूच आता नानाला काहीतरी समज. अगं पण तुला माहिती ना त्यांचा स्वभाव. काय बघता तुम्ही? चला. बघा लगेच चालला बायकोचा बैल तिच्या मागे. गप्पा बाय तो तरी. काय गप ना. आता किती वर्ष झाले, झालं गेलं ना राव. सगळं सुखात चालू आहे ना आमचं. पण मी काय म्हणते, तू इथं येऊच नको. आम्ही तुला येऊन भेटू. मी आणि ह्या आत्यान मी. आणि काय असेल ते हळूहळू मी करते ना. कशाला टेन्शन घेते? काय तुम्ही पण नका हे करू ले. हो तिकडे तेंडवर पिंडवर ये हा. म्हणले तर नको येऊ बाया. तुझ्या बापाचा कडक स्वभाव आहे. कशाला सगळ्या सासरवास करते? एवढं होऊन बी तुला भेटायचं असेल ना, तुझी तूच भेटत जा वहिनी. सांगतोय तुला मी बी. आता भाऊजी तुम्ही तरी ऐका जरा. तुम्ही तरी समजून घ्या. तुमचं चालू द्या. बघ ऐका. आता बरं झालं तर. चल जाऊ दे याला, जाऊ दे. बरं जाऊ दे. काळजी घे. जा. कशाला तक करायची? काय करावं आता? पण आता केलंय मला. चुकली.